शाळा सुधार आंदोलन सध्या अभिजित दिपकेला चांगलंच महाग पडलंय. 15 ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आलेलं हे आंदोलन त्याला चांगलं टाळलंय. हिंगोलीचं स्वतःचं मात्र ठिकाण असल्यामुळं त्या ठिकाणी वाहवा झाली आणि कॅमेरेही चमकले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अधिक हुरूप होता. पण अशाच पद्धतीच्या भूमिका घेत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा आणि महाराष्ट्रातल्या शाळांची अवस्था दाखवून पुन्हा जनसमर्थन मिळवायचं, ही भूमिका ज्या पद्धतीने दिपकेने बांधली होती ना, लातूरमध्ये चांगलाच त्याला चूक बसला. आणि खऱ्या अर्थानं लातूरमध्ये मिळालेला हा प्रसाद अभिजित दिपकेंना जर खऱ्या अर्थानं जंतर मंतरमध्ये मिळाला असता तर बाकीच्या कारवाया थांबल्या असत्या. पण म्हणतात ना की एकदा ज्या पद्धतीचं वातावरण मिळालं आणि त्या वातावरणाची भूमिका पचली की सर्वत्र ते वातावरण आहे समजून आपली मनमानी करण्याचा प्रयत्न सुरू होतो. परंतु ही मनमानी प्रत्येक ठिकाणी खपवल्या जात नाही. काही ठिकाणी चांगलाच प्रसाद मिळतो आणि तसाच प्रसाद लातूरमध्ये मिळाला. लातूरच्या त्या शाळेमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीच्या दिपकेच्या अवस्था झाल्या, दिपकेला कशा पद्धतीची सामने करावे लागले आणि दिपकेचे या स्टंटमुळं त्या शाळेने कसं उत्तर दिलं, याचंच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. अभिजित दिपके जो बोस्टनहून आला आणि जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं नीट पेपर फुटीच्या संदर्भातून आंदोलनाच्या नावाखाली वेगवेगळ्या भूमिका पचवण्याचा प्रयत्न झाला. या जंतर मंतरवर अनेक कांड झाली, पण या सगळ्या कांड पचत केली आणि हे सगळे प्रकरण पचत असल्यामुळं कदाचित त्याच्या मनामध्ये अति आत्मविश्वास झाला असेल. त्यामुळं या 15 ऑगस्ट पासून त्यांनी एक नवीन भूमिका सुरू केली आणि त्याने स्वतःच्या गावापासून सुरू केली. मग जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंचा पंचनामा करायचा, मीडिया सोबत घेऊन जायचं, तिथली परिस्थिती दाखवायची आणि शासन कशा पद्धतीने ना करत आहे याच्या भूमिका मांडायच्या. बऱ्याच ठिकाणी हे सगळं प्रकरण पचत गेलं. गावकऱ्यांमध्ये बी अभिजित दिपकेबद्दल एक कुतूहल होतं, कारण की जंतर मंतरवर एक महाराष्ट्राचा पोरगा जो मराठवाड्यातला आहे, त्या पोराने ज्या पद्धतीने सरकारच्या समोर एक भूमिका उभी केली आणि त्याच्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि ही सगळी भूमिका कशी झाली यासाठी सगळंच उत्सुक होते. मग प्रत्येक मराठी शाळेत म्हणा, प्रत्येक मराठवाड्यातल्या म्हणजे आतापर्यंत मराठवाड्यात जितक्या शाळा त्यांनी तपासल्या तिथपर्यंत हे सगळं पचत गेलं. पण जसंच त्यांनी लातूरच्या औसा तालुक्यातल्या जवळी या ठिकाणी आपलं पाऊल टाकलं आणि तिथल्या उर्दू शाळेमध्ये आपल्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी चांगलाच प्रसाद मिळाला. प्रसाद असा नाही मिळाला, कायदेशीर प्रसाद मिळाला. तिथल्या शालेय शिक्षिका सय्यद शमशाद बानो यांनी, ज्यांचं वय 53 वर्षीय, या शिक्षिकेने त्याला कायद्याची परिस्थिती काय असते आणि कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर कशा पद्धतीच्या भूमिका भोगाव्या लागतात याची चांगली आठवण करून दिली. खऱ्या अर्थानं या शिक्षिकेचं धाडसच म्हणावं. सय्यद शमशाद बानो बेगम यांनी जे काही पाऊल उचललं, खऱ्या अर्थानं ते अभिजित साठी नाही तर सगळ्या राजकीय पुढाऱ्यांसाठी एक चांगलं धडा आहे की कशा पद्धतीनं जर तुम्ही शासकीय शाळेमध्ये आपल्या मनमर्जीपणे उतरण्याचा प्रयत्न केला, आपल्या भूमिका दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा आपली मक्तेदारी समजून जर तुम्ही विना परवानगी प्रत्येक ठिकाणी जर हस्तक्षेप करू लागलात ना, तर तुम्हाला अशा पद्धतीचा धडा मिळू शकतो, हे या शिक्षकेने सिद्ध केलं. कारण की सगळ्यांमध्ये ही ताकद नसते, त्याच्यासाठी नैतिकता लागते आणि निश्चितपणे या महिला शिक्षिकेकडं ही नैतिकता होती, म्हणूनच तिने हे सगळं पाऊल उचललं. ज्या पद्धतीने अभिजित दिपकेने आपल्या कॅमेरा सोबत या शाळेत प्रवेश केला, तिथल्या मुलांसोबत संवाद घालण्याचा प्रयत्न केला, तिथल्या जागा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा ही बाब या शिक्षकांच्या कानावर आली त्यांनी सरळ औशाचं पोलीस स्टेशन गाठलं, कारण की जवळी हे औसा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणार आहे. मग या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांनी आपली फिर्याद मांडून या अभिजितची हवा टाईट केली ना, खऱ्या अर्थाने या CGP मध्ये खळबळ माजली.
कारण की अगोदरच जयपूरमध्ये चांगला प्रसाद मिळाला. जयपूरच्या त्या शाळेमध्ये जाऊन ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, अगोदर तर त्या लोकांनी सामोपचाराने सरळ चांगल्या अर्थाने त्यांना समजून सांगितलं. परंतु जेव्हा आशुतोष रांका, आता त्याच्याही नाकात हवा घुसलेली आहे, त्यालाही वाटू लागलं की आम्ही सगळं जग जिंकलंय, आम्ही सिकंदर झालो. मग त्या ठिकाणी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्या गावकऱ्यांनी आधी प्रेमानं समजून सांगितलं, आणि गावकऱ्यांनी प्रेमानं समजून सांगितल्यानंतर हे परतले आणि येताना मग आपली भूमिका घेऊन आले. मग ही सगळी भूमिका गावकऱ्यांनी हेरली आणि मग गावकऱ्याला ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा पाहुणचार केला. मग रागाच्या भरात ह्याचं स्टंट करण्यासाठी यांनी स्वतःच्या गाडीचा काचा स्वतःच्या हातानेच पडून घेतला, असं गावकऱ्यांचं मत आहे बरं का. आणि मग ही हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला मीडियावर. पण वास्तविक स्वरूपात ते चित्र नाही. कारण की कोणत्याही गावात गेल्यानंतर त्या गावाची शिस्त असते, त्या गावाचे प्रोटोकॉल असतात, त्या गावाचे मॅनर्स असतात. हे मात्र त्या गोष्टीला विसरतात आणि प्रत्येक ठिकाणी जंतर मंतर आम्हाला ज्या पद्धतीनं भूमिका गाजवण्यासाठी, हुल्लडबाजी करण्यासाठी आम्हाला जसं जंतर मंतर मिळालं होतं, तसं प्रत्येक ठिकाणी यांनी यांच्या पद्धतीनं निवडलंय. आता खऱ्या अर्थाने या जवळीमध्ये ज्या पद्धतीची प्रसाद आणि सरकारी प्रसाद दोन्ही मिळाले, त्या शिक्षकांनी केलेली कारवाई खऱ्या अर्थानं अभिजित दिपकेला भारतीय संविधानाची जी चौकट आहे ती दाखवायला खूप मोठी यशस्वी ठरली. कारण की कुठंही तुम्ही तुमच्या मनमान्या करू शकत नाहीत. हे काय राजकीय पटलं नाहीयेत, ते दिल्लीत खपवलं गेलं. दिल्लीत तुम्हाला प्रसिद्धी द्यायची नव्हती म्हणून ते पचवलं गेलं. पण विनाकारण त्या तिल का ताड म्हणण्यापेक्षा तशी परिस्थिती किंवा राईचा पर्वत करण्याची भूमिका शासनाची नव्हती. पण त्यानंतर सोनम वांगचुक यांचं ज्या पद्धतीनं आगमन झालं आणि विरोधी बाकावरच्या प्रत्येकाने तुमची पेपर नॅपकिन करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ही परिस्थिती जमली. आणि त्याच्यात ज्या पद्धतीनं या नीटच्यामुळं वातावरण चांगलं ढवळून निघालं, त्यामुळं ते पचत गेलं. पण आता खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमची परिस्थिती दाखवली आणि कोणतीही तुम्हाला जी तुमची चमकोगिरी, तुमची मीडियाची भूमिका आणि तुम्ही करत असणारे स्टंट हे खपवले जाणार नाही. कदाचित अगोदरच एखाद्या शिक्षकाने जर असं पाऊल उचललं असतं तर कदाचित इथपर्यंतचा प्रवासही अभिजितचा झाला नसता. पण त्या शिक्षिकेचं खरंच कौतुक करावं, त्या शबाना बीचं खरंच कौतुक करावं की 53 वर्षीय महिला आहे, पण खरंच झाशीच्या राणीची उपमा देण्याची भूमिका आली. कारण की या सिस्टीमला ज्या पद्धतीने उघड करण्याची, ज्या पद्धतीने परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न हे अभिजित करतोय, त्याला कशा पद्धतीनं सरकारी आणि योग्य पद्धतीनं त्याचं उत्तर मिळावं. आणि माझ्या कार्यक्षेत्रात पाऊल ठेवून जर तुझी मनमानी करण्याचा प्रयत्न केलास तर तुला हेच मिळणार आहे, हे लक्षात आणून दिलं. त्यामुळे अभिजितराव याच्या पुढे जपून, कारण की परिस्थिती तीच नसते आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्या मीडियाला आणि तुमच्या परिस्थितीला भुलणारे लोक नसतात. त्या भुलणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत वापरलं, ज्या पद्धतीने तुमच्या भूमिका परिस्थिती दाखवल्या, प्रत्येक ठिकाणी ती परिस्थिती जमून येत नाही. आणि लक्षात घ्या, ही उर्दू शाळा होती, उर्दू. या उर्दू शाळेमध्ये प्रोटोकॉल आणि इथिक्स जाग्यावर ठेवून काम करावं लागतं. तुम्हाला वाटलं ते मराठी शाळेचं एंट्री काय करणार आहे कोणी, पण ही उर्दू शाळा आहे. इथं हिजाब, बुरखा सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि अशा पद्धतीनं कुणीही घुसावं आणि आपली मनमानी करावी जमत नसतं जमत. त्यामुळं जो कायदेशीर प्रसाद दिलाय ना त्या महिला शिक्षकेने, त्याची आठवण ठेवून बाकीच्या ठिकाणीही तुम्ही तुमची भूमिका अशाच पद्धतीने ठेवा, नाहीतर त्या ठिकाणीही अशाच पद्धतीचा प्रसाद मिळेल. खऱ्या अर्थाने या सगळ्या भूमिका आणि सगळ्या परिस्थित्या खऱ्या अर्थानं त्या रिकामचोट लोकांसाठी, की ज्या या पद्धतीचं भांडवल करतात आणि स्वतःची खळगी भरण्यासाठी प्रयत्न करतात. प्रत्येक ठिकाणी त्या जस्टिस सूर्यकांतजींचं वाक्य खरं ठरतंय. यांनी याच पद्धतीने हे सगळे अंमली जामा केलाय आणि या झुरळांचं खरं अस्तित्व त्या नालीच्या गटारातच आहे, त्या घाणीतच आहे. कारण की हे जिथं जातात ना तिथं घाण पसरवण्याचं काम करतात. आणि वास्तविक स्वरूपात ह्यालाच अभिजितनं उचललं. काय आवडलं अभिजितला काय माहिती.
आणि ज्या पद्धतीने या सगळ्या भूमिका, ज्या पद्धतीने त्याला पुरवठा करणारी लोक या पद्धतीची अपेक्षा करत होते, त्याला योग्य ते उत्तर मिळालंय. आणि त्या शिक्षिकेचं पुन्हा एकदा अभिनंदन की अशा पद्धतीच्या रिकामचोट लोकांना ज्या पद्धतीचा धडा द्यायला पाहिजे होता तो धडा तुम्ही दिलाय. भले तुम्ही ज्या पद्धतीच्या भूमिकेत या विरोधात कोणाची जाण्याची हिंमत नाही, कारण की शेवटी ती जागा आणि ती परिस्थिती ही तुमची आहे. तिथं काय करावं, काही नाही करावं, कशा पद्धतीने शिकवावं हे शासनाने दिलेले तुम्हाला सर्वत्र अधिकार आहेत. पण तिथं जर अशा पद्धतीचे हस्तक्षेप झाले, अशा पद्धतीचे ढवळाढवळ्या करण्याचे प्रयत्न केले ना, तर त्यांना असाच प्रसाद पुढेही देत राहा. भलेही कोणी असो, सत्ताधारी असो, विरोधक असो, सामाजिक असो किंवा माहिती अधिकारवाला असो. कारण की प्रत्येकाला कळलं पाहिजे इथिक्स काय आहेत, प्रोटोकॉल काय आहे, जाण्याची परिस्थिती कशी असते, परवानगी घ्यावी लागते का नाही. या सगळ्या घटना जर खऱ्या अर्थाने पटलावर आल्यात ना, तर बऱ्याचशा जणांना शिस्त लागेल. बरेचसे परपोषी जे जीव आहेत की जे स्वतःची खळगी भरण्यासाठी या सगळ्या गोष्टीला पायाखाली तोडवतात, त्यांना चांगलं उत्तर मिळेल. आणि या जवळीमध्ये झालेल्या प्रकारामुळे खऱ्या अर्थानं जी डोळ्यावर जी धुंदी चढलेली होती ना, ती धुंदी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने उतरली असेल. आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी कशा पद्धतीचे काम करावे लागतात आणि कशा पद्धतीनं परवानग्या घ्यावे लागतात याची सुद्धा जाण झाली असेल. त्यामुळं या झालेल्या परिस्थितीमुळे खऱ्या अर्थानं अनेकाला टोला बसलाय. आणि या टोल्याचा परिणाम कशा पद्धतीने व्यवस्थेवर होईल आणि या परपोषी जीव जे लोकांच्या जीवावर आपला संसार मांडून बसतात त्यांना कशा पद्धतीने हाताळता येईल, यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? आणि त्या महिलेने केलेलं धाडस खऱ्याच अर्थानं कौतुकास्पद आहे का, असे अनेक प्रश्न आता पटलावर निर्माण झाले. लिहा काही जमत असेल तर. आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.